शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि महायुतीकडनं शिवाजीराव आढळराव मैदानामध्ये आहे। 2019 प्रमाणेच 2024 ह्या दोघांमध्ये दुरंगी सामना होतोय। सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे, प्रत्येकाला व्यथा आहे। नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कामावर जरी लोक खुश असली तरी शेतकरी बांधव मात्र नाराज आहे। पिंपळवंडी एक 12 वाड्यांचं गाव आहे, एक मोठं गाव आहे। माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे यांचं हे गाव आहे। आपल्यासोबत काही शेतकरी मंडळी आहेत, दिवसभर काबाड कष्ट करतात, दिवसभर राबतायत। गेले 4 दिवसापासून सूर्य अक्षरशः आग ओकतोय। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना काय वाटतंय, निवडणुकी संदर्भामध्ये त्यांच्या काय सूचना आहेत, आपण ऐकून घेऊया। दादा नमस्कार, कुठलं गाव? पिंपळवंडी। काय म्हणतंय वातावरण? वातावरण तर तापलेलं आहे हो, पक्क राजकीय तापले का? नाही सूर्याने तापलेले आहे। सूर्य तापलाय काय? राजकीय वातावरण काय म्हणतंय? नाही सांगताय। कोल्हे की आढळराव? काय दादा तुम्हाला काय वाटतं, कोल्हे की आढळराव? नाही बोलतायत। बरं, आपले खासदार कोण आहेत? काय कोण आहे? अमोल कोल्हे। आता पुन्हा आढळराव की कोल्हे? काय आता ते काही सांगता नाही तो, सांगता येत नाही। आपण पाहतोय ही दोनही माणसं तशी बोलकी आहेत, परंतु आपलं मत व्यक्त करून वाईटपणा नको, बहुधा असं त्यांचं मत असावं। आपण इतर मंडळींचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया। नमस्कार, गाव कुठलं? पिंपळवंडी। आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे। आता निवडणूक लागलेली आहे, शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना पुन्हा होतोय। खासदार कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? कोणी चालेल, कोणी चालेल। सोबत एक दुसरे सहकारी आहेत, अमोल बोलतायत, बहुधा आपल्याला टाळायचा प्रयत्न करत असावेत। आपण त्यांच्याशी बोलूया। दादा नमस्कार, काय म्हणतोय वातावरण? वातावरण गरमी जास्त आहे, गरमागरम। राजकीय वातावरण कसं आहे? राजकीय वातावरण बी गरमागरम आहे। आता खासदार कोण हवा, आढळराव की कोल्हे? आता काय दोन्ही आपलीच माणसं आहेत। एक शादरच्या तालुक्याचं आहे, एक ह्या तालुक्याचं आहे, दोन्ही जवळची माणसं आहेत। काय काम कोणाचं चांगलं, आढळरावांचं 15 वर्षाचं काम चांगलं की विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं 5 वर्षाचं काम चांगलं? आता अमोल कोल्हे लोक म्हणतात बा भेटतच नाही, फोनवर बी भेटत नाही। आढळराव कुठेतरी भेटायचे पूर्वी, हे भेटत नाही, अशा लोकांची चर्चा आहे। मग आता त्याच्यातून काय होईल, काय निष्पन्न ते काय सांगता येत नाही, पण चर्चा आहेत बऱ्यापैकी। सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे, शेतीमालाला बाजारभाव नाही। मोदी सरकार 10 वर्ष सत्तेमध्ये आहे, मोदींच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहे का? मोदींचा कारभार चांगला आहे, मोदींचा कारभार चांगला आहे। मोदी परत पाहिजेत, त्याचं कारण आता मोदींचे हात बळकट करायचे असतील तर आढळराव की कोल्हे? आढळराव पाहिजे। आढळराव पाहिजे। आपल्यासोबत काही ताई इथं बसलेले आहेत, ते अगदी निवांतपणे बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूया। बिचाऱ्या दिवसभर घामाघूम झालेले आहेत, भाजीपाला घेतलेला आहे, आपल्या घरी निघालेले आहेत। आपण ताईंना बोलतं करायचा प्रयत्न करूया। ताई नमस्कार, कुठले आपण? वैशाखकडे। आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती आहे? नाही माहिती। ताई तुम्हाला माहिती आहे खासदार कोणी? मला नाही सांगितलं। तुम्हाला पण माहित नाही। ताई खासदार कोणी माहिती आहे? नाही, खासदार कोणी यांना माहित नाही। आपण इतरांनाही बोलतं करण्याचा प्रयत्न करूया। इथं दुकान आहे, या दुकानदारांशी आपण जरा गप्पा मारूया, प्रयत्न करूया। ताई सांगतायत का, बोलतायत का, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न नक्की करूया। अगोदर आपण सुरुवात दादांकडनं करूया। दादा नमस्कार, काय चाललंय? काय नाही, ठीक आहे। आता लोकसभेच्या निवडणूक आहे, माहिती का? फक्त खासदाराचीच आहे ना, बाकी हा लोकसभेची। बरोबर। मग खासदार कोण पाहिजे, कोल्हे साहेब की आढळराव? मला तर दोन्ही आवडतात, कस काय दोन्ही आवडतात। आवडतात, चांगले। आता एकाला निवडावं लागेल। ते तर खरंच आहे, पण आता बघू त्या टायमाचा विचार त्या टायमाला बदलन नाही का, अच्छा, वेळ म्हणजे तिथं मतदान केंद्रामध्ये गेल्यावर ठरू। हा बरोबर, मग त्या टायमात मध्ये होईल, आचार विचार बदलतील, अजून फिरती नाही अजून लई। आता मला एक सांगा, आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे, त्यांचं 5 वर्षाचं कामकाज कसं आहे? काय अजून तर आम्हाला काही फायदा तोटा दिसला नाही बाबा, कुठं काय काय असं आहे ना, काही अजून काही दिसत नाही। त्यांचं कामाचा परफॉर्मन्स म्हणजे द्यानं बाग आहे आपल्याला, तालुक्याचा उमेदवार। मग आता हायच, मग आता काय शेवटी नाही का, पण तोही चांगला आहे बरं का, बिचारा तोही चांगला नाही, हाय चांगला आहे। मला दोन्ही आवडतात। दोन्ही आवडतात। ताई काय तुम्हाला कोण आवडतं? अमोल कोल्हे। अमोल कोल्हे। ताईंचा पाठिंबा अमोल कोल्हेंना आहे। दादा म्हणतायत कोल्ह्यांचं काम दिसलं नाही, परंतु तालुक्यातले असल्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत कदाचित राहू। त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव यांचंही काम चांगलं आहे। दोन्ही माणसं कामाची असं ते म्हणतायत। आज या ठिकाणचा बाजार आहे,
पाहूया इतर मतदारांना काय वाटतंय. आपल्यासोबत एक ताई आलेले आहेत, आपण जरा ताईंना बोलतो करूया. ताई नमस्कार, काय नाव? शकीला. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? आमदार खासदार कोण आहेत? वल्लभ शेठ ते अतुल बेनके तालुक्याचे आमदार आहेत. खासदार कोण आहेत? खासदार खासदार नाही माहित नाही. आपल्यासोबत एक ज्येष्ठ बाबा आहेत, आपण त्यांना जरा बोलतो करूया. बाबा नमस्कार, काय म्हणते तब्येत? ठीक. काय म्हणते वातावरण? वातावरण एकदम छान. छान वातावरण. आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, काही माहिती आहे? अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव नको, नको. त्याचं कारण काय? त्याचं कारण तुम्हाला सांगण्यात पटणार नाही. सांगा की. परंतु ज्या वेळेला आंबेगाव पुन्हा रस्ता झाला त्यावेळेला नेमकं आंबेगाव सोडून बाकी सर्व ठिकाणी रस्ता झाले. त्यांनी त्यांचा मुद्दा बाजूला ठेवलेला होता. त्यांच्या मतदारसंघातला कंप्लीट बाजूला ठेवलेलं होतं. का बाजूला ठेवलं होतं हे त्यांच्या त्यांना माहिती. म्हणजे आपल्या तालुक्यावर अन्याय झाला का जुन्नरवर? आता अन्याय झाला काय झालं? जुन्नरचा रस्ता नाही नाही, शिवाजीरावांनी कुठला रस्ता केला आणि कुठला केला नाही. शिवाय तो रस्ता केला ना, आंबेगावचा रस्ता जो पुण्याला रोड होतो बाहेरून तो बायपास केलाच नाही तो त्यांनी. मग शिवाजीराव आढळराव नको, नको. विद्यमान खासदार अमोल कोल्हे. बोललेच पाहिजेत. आता मला एक सांगा, कोल्हे 5 वर्ष खासदार होते, त्यांनी आपल्या मतदारसंघाशी आपल्या गावाशी कधी संपर्क साधला? भरपूर वेळा. आपल्या गावाला किती निधी आला काय माहितीये? त्यात निश्चित नाही सांगता येणार, पण निधी आलेला आहे. आता त्यांची अशी टीका होते की विद्यमान खासदार एक गायब खासदार आहे, कोरोनाचा काळ वगळता सुद्धा मतदारसंघात फिरले नाही. चुकीचे आहे. आरोप चुकीचा आहे. माझ्या दृष्टीने ते आलेले होते. आपण पाहतोय बाबांचं मत मांडलेलं आहे की विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे, शिवाजीराव आढळराव नको आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यांचं मत सांगितलंय. शेवटी प्रत्येकाची मतं आहेत. आपण आता इतरांना विचारूया, खासदार कोण हवा आणि या मतदारसंघात कोणाची गरज आहे? कुठं निघाले? तोतरबेट. आता लोकसभेची निवडणूक आहे, आढळराव की कोल्हे? कोल्हे. दादा कोण, आढळराव की कोल्हे? कोल्हे साहेब. कोल्हे साहेबच का, आढळराव का नको? ते नट सम्राट वगैरे म्हणून पाहायचं नाही, पण व्यक्ती म्हणून सरस तोडच नाही, नो कम्पॅरिझन. पण 5 वर्ष मतदारसंघात फिरले नाही असं पण आरोप होतो. हा ते खरं आहे. आता सत्ताधाऱ्यांचं जे काम आहे ते करणार आहे. नाही, पण विद्यमान खासदारांनी कोरोनाचा काळ वगळता मतदारसंघात फिरायला पाहिजे होतं असं वाटत नाही? हा फिरायला पाहिजे होतं, पण ते फिरलेच. आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना आमंत्रित केलं त्या वेळेस अशा फिरलेत. हा फिरलेले आहेत. at any time as possible as he has wandered here and there. म्हणजे तुमचा पाठिंबा कोल्ह्यांना? हा कोल्ह्यांना आपण पाहतोय 100%. 100% कोल्ह्यांना पाठिंबा असं ते म्हणतात. कुठं निघाले? घरी. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आता लोकसभेची निवडणूक पुण्यात आहे, म्हणजे आता सुरूच झालेली आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी आज फॉर्म भरलाय. आढळराव आणि कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे. कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? आता जे योग्य उमेदवार असतील ते येतील निवडून. काय दोन्हीपैकी कोण वाटतं आपल्याला, कोल्हे योग्य की आढळराव? तसं काही नाही, म्हणजे कोणा एकाची निवड नाही, जे निवडून येतील ते. जे निवडून येतील ते. काय म्हणाले? निवडून देणारच आहे आम्ही, काम करणार. 5 वर्ष अमोल कोल्हे खासदार होते. 5 वर्षाच्या त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. मग आता पुन्हा कोल्हेच. पुन्हा कोल्हेच. बघा ताईंचं मत मांडलेलं आहे. अच्छा, ताईंचा व्हिडिओ कुठे व्हायरल करून असं म्हणतायत. ताई नमस्कार, काय नाव? शुभांगी लष्करे. कुठलं गाव? पिंपळवंडी. पैशाकडे. हा. आता लोकसभेच्या निवडणुका पुढे येते, खासदार कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? मी सांगू का? नाही, तुला मतदान नाही बाई, तुला विचारतो ना, थांब उभी रे. कोण पाहिजे? कोल्हे. कोल्हे. ताई तुला काय वाटतं, कोण खासदार पाहिजे? आपला राष्ट्रवादी म्हणजे काय त्यांचं ना, अतुल बेनके. अतुल बेनके तालुक्याचे आमदार आहेत. खासदारकीला कोल्हे आणि आढळराव उभे आहेत. कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे. हा ताई तुम्ही काय म्हणाले? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. मतदानाचा अधिकार आहे. बरं, आता कोल्हेच का पाहिजे, त्याचं काय कारण? ते चांगलं काम करतात त्यासाठी. चांगलं काम करतात. तुमच्या भागामध्ये कधी आले का 5 वर्षात? अच्छा, कधी आलते? मागच्या वर्षी तुमच्या घरी आलते? महिने झाले आमच्या घरी येऊन गेले कोल्हे. बाई तू मास्क काढ, मास्क खाली घे.
थांबा तुझं नाव काय? अनुजा कुसाळकर. तुझं नाव काय? अनुजा कुसाळकर. तुमच्या घरी आलते किती दिवसापूर्वी? आता सध्या 4-5 महिने झाले असतील. कशासाठी आलते? असंच. असंच भेटायला? मग तुझा पाठिंबा कोल्हे साहेबांना. ताई तुला काय वाटतं? अमोल कोल्हे. ताई तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे. ताई तुम्ही कोणाच्या पाठीशी? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. मतदानामध्ये हा विचार ना कोणाला? मला वाटतं जनता जो निर्णय घेईन ते मला वाटतं. ठीक आहे. काय तुला काय वाटतं? मी काय म्हणायला पाहिजे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आता माझं जे मत आहे, मी बातमीदार म्हणून सगळ्यांचे मत घेत असतो. मलाही माझं मत आहे, परंतु मी माझं मत जाहीर सांगू शकत नाही. तर तुम्हाला विचारल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता आपण पाहतोय इथं ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत. आपण जरा ज्येष्ठांशी गप्पा मारूया. बाबा नमस्कार. नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. आढळराव आणि कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे. आढळराव पाहिजे की कोल्हे? कोल्हे पाहिजे. कोल्हे पाहिजे. दादा खासदार कोण पाहिजे? अहो शेवटी कसं होतं जनतेवर आधार आहे जास्त. जनतेवर अवलंबून आहे. खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? आराम केसरी आम्हाला आढळावं लागते. आढळराव लागतोय. आढळराव पाहिजे. काय खासदार कोण पाहिजे? आपल्याला आढळराव पाहिजे. आढळराव पाहिजे. बाबा खासदार कोण पाहिजे? आम्हाला शरद पवारचा माणूस पाहिजे. शरद पवार म्हणजे अमोल कोल्हे पाहिजे. आणि चला, ठीक आहे. पवार साहेबांचे जे विचार आहेत ते विचार आम्हाला आवडतात. आणि बर का तुमच्याकडे येतो. त्याप्रमाणे शरद पवार पाहिजे. तुम्हाला शिवाजी आढळरावच का पाहिजे? अहो खास काम आहे त्याची. चांगला माणूस आहे. खास काम आहे. वयस्कर झालाय थोडासा. आता पण चौथा त्याला षटकार मारू द्या ना एकदा. एक चौकार मारू द्या. काय खासदार कोण पाहिजे? सांगितलं त्यांनी चौकार. तुम्हाला कोण पाहिजे? नाही कोण नाही. बघू दे येणाऱ्या काळ. येणारा काळ. बाबा तुम्ही कोल्हे साहेब म्हणाले पवार साहेबांचे आशीर्वाद. पवार साहेबांचेच आशीर्वाद आहे त्यांना. नाही तर जनता मग तशी नाही. पण एक होत करू जाणता राजा जे म्हणतो ते. आता कोल्हेंवर टीका होते की 5 वर्ष ते मतदारसंघात फिरकले नाही. आता सर सांगू का तुम्हाला, नसेल फिरकता येत ठीक आहे ना, पण जुनी जी अशी जी माणसं आहेत ती पवार साहेबांना कधीच सोडणार. पवार साहेब आजही या वयामध्ये सगळीकडे फिरतात महाराष्ट्रभर. मग त्यांचा शिष्य अमोल कोल्हेंनी फिरायला पाहिजे किंवा पवार साहेबांनी सांगायला पाहिजे होतं? फिरायला पाहिजे. पवार साहेबांनी सुद्धा सांगायला पाहिजे होतं का कोल्हे तुम्ही फिरा जरा. जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांच्याकडे बघा. बरोबर आहे ना? पवार साहेबांनी सल्ला द्यायला पाहिजे होता. द्यायलाच पाहिजे. पवार साहेब सल्ले देणारेच माणसं आहेत. ते काय हे भाजपमध्ये कसे आहेत, तिकडचे तिकडं तिकडचे इकडं अशी झालेली गती. 10 वर्ष मोदी पंतप्रधान आहेत. मोदींचे गुरु कोण आहेत? मोदींचे गुरु तुम्ही ऐकलं का नाही टीव्हीला? हे करायचं का? शरद पवारच गुरु आहेत. पवार साहेब असं म्हणतायत की मोदींना मी असं चुकीचं काही शिकवलं नाही. नाही चुकीचं शिकवणारच नाही ना. चुकीचं कधी काय खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? आता आम्हाला जुना माणूस म्हणजे आम्हाला आढळराव आवडतात. आढळराव पाहिजे. इथं आपण पाहतोय संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. इथं आपल्याकडे युवक आहेत, आपण जरा त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. काय म्हणतोय हॉटेल व्यवसाय? हॉटेल व्यवसाय चांगला आहे. जोरात आहे. काय आम्हाला चहा बी पाजणार का नाही? पाजू ना. चहा पाजायला काय? अरे वा वा. आमच्यावर त्यांचं प्रेम आहे. धन्यवाद. आता प्रचंड उखाडा आहे. राजकीय आखाडा सुद्धा जोरात सुरू आहे. कोल्हे साहेब आणि आढळराव दादा दोघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. खासदार कोण हवा? कोल्हे की आढळराव? जो मराठ्यांच्या बाजूने बोलणार त्यांच्या बाजूने आपण उभं राहणार. मराठ्यांच्या बाजूने बोलून त्यांना कोण खासदार पाहिजे? खासदार काय? खासदार कोण बोललं मराठ्यांच्या विषयी? मुद्दा मांडला का त्यांचा मराठ्यांचा? अमोल कोल्हे साहेबांनी मांडला का? आढळराव पाटलांनी मांडला का? दोघांनी नाराज. दोघांनी नाराज. नोटा नाही मतदानच नाही करायचं. मतदान नाही करत. खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. दादा खासदार कोण पाहिजे? भाजप विरोधी कुणी येऊ द्या, अमोल कोल्हे पाहिजे. भाजपच्या विरोधामध्ये एवढा राग का? शेतकऱ्यांच्या दृष्टीने भाजपने सगळे निर्णय चुकीचे घेतलेले आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांचा फार ब्रश शब्द सुद्धा अजून भाजप सरकारने कुठंच काढलेलं नाही. त्याच्यामुळं सत्ता बदल पाहिजे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत आपल्याला महिन्याला पैसे येतात. मोदींचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे का? नाही. मी आता एक सामान्य शेतकरी 1 लाखाचे माझे खते औषधे झाले आता तामटाला.
18% GST कापलं माझ्याकडून. किती पैसे कापले? 18,000. आणि मला भेटतात किती पैसे? 6,000. पण त्याचा तोटा आहे ना शेतकऱ्यांचा. काय तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा निर्यात सगळे कायम कांद्यावर बंधनं सरकारची आहेत. त्याच्यामुळं भाजप सरकार आहे ना शेतकऱ्यांविरोधी आहे, हे नकोच आहे. म्हणजे भाजपवर यांची नाराजी आहे. आपल्यासोबत दुसरे दादा आहेत, तर दादांना आपण विचारूया. दादा आता नमस्कार, गाव कुठलं? अहो गाव कुठलं? बोलतच नाही. आता नाही बोलत, ते नाही बोलत. आपण जरा इकडे यांच्याशी बोलूया. या मतदारसंघात हवा कोणाची? खासदार कोण हवा? कोल्हे साहेब की आढळराव दादा? कोल्हे साहेब. कोल्हे साहेब का? कोल्ह्यांच्याच नावाला पसंतीचं नेमकं कारण काय? कोल्हेंनी शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न मांडले आणि याचं भाजपचं धोरण शेतकऱ्यांविरोधी धोरण आहे. मी परवाच कर्नाटकमध्ये गेलतो. कर्नाटकमध्ये 5 रुपयांनी डिझेल पेट्रोल कमी आहे. ते काँग्रेसचं राज्य आहे. आणि इथं महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? खतांनो GST सगळे GST फार वाटोळ केलं बीजेपीने. आता मला एक सांगा, तुम्ही जे म्हणतात कोल्हे साहेबांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, आक्रोश मोर्चा काढला, प्रश्न मांडले कधी आणि आक्रोश मोर्चा कधी काढला? शेवटच्या 6 महिन्यामध्ये. त्याच्या अगोदर खासदार साहेब कुठे होते? 2.5 वर्ष तर कोरोनात गेली. त्याच्यानंतर हा नंतर थोडा झाला प्रॉब्लेम. तुझं म्हणलं बरोबर आहे. सरकार विरोधी हातात नाही. मग आता जर कोल्हे साहेब निवडून आले, शक्यता अशी आहे माहित नाही की मोदींचं सरकार येण्याची शक्यता आहे, मग कोल्हे साहेब काय करणार? कोल्हे साहेब निवडून या. निवडून प्रश्न सुटणार कसे? पण विरोध करणार. विरोध केलं काहीतरी होईल ना. विरोध पाहिजेच ना साहेब. नाही पाहिजे 100%, पण प्रश्न मार्गी कसे लागणार? मार्गी प्रश्न मांडले होईल ना, मार्गी लागतील ना. अहो विरोध म्हणजे 5 वर्ष कोल्हे साहेबांकडनं प्रश्न मार्गी लागले नाही, अजून 5 वर्ष संधी द्यायची. अजून 5 वर्ष द्यायची. प्रश्न मार्गी लागतील अशी खात्री? खात्री 100% खात्री. 100% खात्री. 100% खात्री आहे. आपण जरा दादांशी बोलूया. दादा, खासदार कोण पाहिजे, कोल्हे साहेब की आढळराव? अमोल कोल्हे. का बरं? त्याची काय कारण? तुम्ही सांगा. आता आपल्या जे मोदी साहेब म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतोय, बरोबर? आम्हाला मी सुद्धा एक शेतकरी. तर 18% GST लावले आमच्या खतावर, औषधावर. साधारण 1 लाख रुपयाची आमची औषधं होतात सहज. म्हणजे आता माझी द्राक्ष बाग आहेत, कमी सांगितलं मी तर 2 लाख रुपये, 2 लाखाच्या वर जात आमचं. 36,000 रुपये आमचे गेले तिथं. आम्हाला मिळतं 6,000 रुपये. आता भारतीय जनता पक्षावर नाराज म्हणून कोल्ह्यांना मतदान, कोल्ह्यांचं काम चांगलं आहे म्हणून मतदान नाही. भाजपवर नाराजी म्हणून आमचं कोल्ह्याला मतदान स्पष्ट. आपण पाहतोय विद्यमान खासदार यांच्यावर नाराज असतील, सोबत असला हा भाग वेगळा, परंतु मोदी नको आहेत म्हणून कोल्ह्यांना मतदान असं म्हणतात. आपल्यासोबत एक दादा आहेत, दादांना आपण विचारूया. दादा नमस्कार. लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. अमोल कोल्हे साहेबांनी आज अर्ज भरलेला आहे. आढळराव आणि कोल्हे दुरंगी सामना होणार आहे. खासदार कोण हवा? अमोल कोल्हे साहेब. काय कोल्हे साहेबच नेमके का हवेत? त्याची काय कारण? संसदेत त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी भावना आवाज उठवला. आज परिस्थिती फार अत्यंत वाईट आहे. भाजप आहे ना, हे सरकारच तसं बरोबर नाही. आतापर्यंत त्याने महागाईवरती त्याचं शून्य कंट्रोलच नाही. महागाई भरमसाठ होत चाललेली आहे आणि शेतीमालाला भाव नाही. पहिलं म्हणता कांद्याच्या निर्याती थांबवलं, दुधाचा धंदा खोटीत आलेला आहे. कसं काय ना निवडून द्यायचं? आता कोल्हे साहेबांवर खुश म्हणून? अच्छा, पवार साहेब. हा, पवार साहेब आहे ना, पवार साहेबांना खुश. पवार साहेबांचा उमेदवार म्हणून कोल्हे साहेब. पवार साहेबांचं आज वय 80-83च्या आसपास आहे. पवार साहेब स्वतः मतदारसंघामध्ये महाराष्ट्रभर फिरतायत. कोल्हे साहेब कोरोनाचा काळ किंवा 4.5 वर्ष मतदारसंघात फिरले नाही अशी त्यांच्यावर टीका होते. टीका आता विरोधकांचं कामच आहे. टीका खोटी आहे? नाही, टीका खोटी म्हणजे विरोधकांचं ते काम आहे. पण मग कोल्हे साहेब मतदारसंघात फिरले 5 वर्ष. जरी नाही फिरले तरी त्यांनी, जरी इथं गाव म्हणजे ग्रामीण भागात फिरले तर दिल्लीमध्ये आवाज उठवला ना त्यांनी. फिरण्याची गरज नाही. फिरलं पाहिजेच, परंतु दिल्लीत आवाज उठवला त्यांनी. शेतकऱ्यांच्या विषयी म्हणजे चांगली धोरण त्यांनी. प्रश्न मार्गी पण लागत नाही. हा, प्रश्न मार्गी लावणारे वेगळे आहेत आणि आवाज उठवणारे वेगळे आहेत. आता फक्त आवाज उठवणारा निवडून द्यायचा का प्रश्न सोडवणारा निवडून द्यायचा? आवाज उठून प्रश्न सोडवणारा. मग आता कोल्हे साहेबांनी आवाज उठवला, प्रश्न काही निकाली निघाला नाही, मग आता पुन्हा 255? नाही, असं काही नाही. शेवटी पवार साहेब ते पवार साहेब ते शेतीचे कृषी विषयक धोरण ठरवणार. चांगलं करणार शेतकऱ्यांसाठी, ते एवढं बाकी नाही. पण मला एक सांगा, आता ठीक आहे कोल्हे साहेब निवडून येतील किंवा दादा निवडून येतील, तो त्यांचा विषय आहे, पण सत्तेशिवाय शहाणपण नाही असं म्हटलं जातं. बरोबर, ते खरं आहे ना. सत्तेशिवाय शहाणपण नाही. पवार साहेबांची सत्ता केंद्रात येईल.
केंद्रात येईल की नाही त्याची शक्यता फार तशी वाटत नाही. म्हणजे सर्वांनी जर विचार केला, सर्व जनतेने काय तुमच्या आमच्या एकटे नाही संपर्क बदल क्रांती होऊ शकते. परंतु आता काय शेवटी लोक वाईट लोक नुसते मानतात मोदी विरोधी वेळ, पण मतदान करताना काय करतील त्याच्यावरती अवलंबून. पण पवार साहेब म्हणजे शेतकऱ्यांचा कनवाळा, शेतकऱ्यांसाठी काम त्यांनी केलेले खास. आता ईव्हीएम मशीन पाहिजे की बॅलेट पेपर पाहिजे? बॅलेट पेपर पाहिजे. उलट बॅलेट पेपरवरती मतदान असू दे, कोणी असो कॅन्डिडेट, बॅलेट पेपरचे मतदान. ईव्हीएम मशीन आता मध्यंतरी आम्ही ऐकलं दिल्लीच्या आमदारांनी खासदारांनी सांगितलं त्याच्यात काय कसं बनाव केलेलं काय, आणि कॉम्प्युटरचं युग आहे, काही करू शकतात. बॅलेट पेपर स्वतः शिक्के मारले होऊ शकतं चांगलं. शिवाजी आढळराव 15 वर्ष खासदार होते, त्यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात का? 15 वर्षात नाही तर त्यांनी जे काम केलं आहे ना समाधानी, त्यांनी काम केलं ना. नाही असं कसं रस्त्याचे मग प्रश्न मार्गी लावले, त्यांनी सुद्धा कामं केलेलीच आहेत ना, कामं केलेत त्यांनी सुद्धा. त्यांच्यावर नाराजीचं नेमकं कारण? त्यांच्यावरती नाराज नाही. आता प्रश्न असा आहे, पवार साहेब आम्ही आतापर्यंत पवार साहेबांना मानत आलेलो आहे, आणि अजूनही पण ते शेवटी त्यांचे विचार, त्यांची विचाराला प्राधान्य प्रामुख्याने. बाकीचं काय आता राजकारणात काय कसं चाललंय काय नाही, पण शेवटी कुठेतरी एखाद्या विचारावरती ठाम असलं पाहिजे ना. आता काका पुतणे विभक्त झाले, त्यांच्या कुटुंबाचं घरगुती भांडण राज्यभर किंवा देशभर पसरलं, संपूर्ण राजकारण बिघडून गेलं. आता तो काय तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आज तुमच्या आमच्यावर बेतला. पिंपळवंडी गाव बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस होतं, इथं 2 गट झाले. गट झाले त्यांच्यामुळे गट झाले, ते फार पुढे नाही मला पाहिजे. काका पुतण्यांनी कुठंतरी एकत्र बसून निर्णय घ्यायला पाहिजे होता. निश्चित त्याने तरी समजा म्हणजे असं करायलाच नको होतं. अजितदादांनी त्यांना सोडायला नको होतं. का सोडवतो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांची काही वेगळी महत्वाकांक्षा असेल ती त्यांची जागृत झाली असंच म्हणायचं आपण, बाकी दुसरं काय. आता मतदारसंघात आपल्या काय निकाल लागेल ते मतदार ठरवतील, परंतु कोल्हे साहेबांना मागच्या 5 वर्षात जे काही फार फिरले नाहीत अशी जी टीका होते, मग कोल्हे साहेबांना काय सल्ला? कोल्हे साहेबांनी जनतेमध्ये आलंच पाहिजे, जनतेचे प्रश्न ऐकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, सोडवले पाहिजेत, एवढंच. काय कोणाची हवा, आढळराव की कोल्हे? कोल्हे साहेब. काय त्याचे कारण काय काय? मुळात मी आम्हाला आढळराव कोल्हे यांच्याबद्दलचा विषय नाही आहे. भाजप सरकार शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांचा एकही प्रश्न ते व्यवस्थित मांडत नाहीत, करत नाहीत. 6,000 रुपये देतात आणि कांद्याला कायम स्वरूपी निर्यातबंदी ठेवतात. आमचे कांद्यांचे मालांचे जे पैसे, द्राक्षाची ती अडचण, त्यासाठी म्हणजे सरकार बदली पाहिजे, भाजप सरकार नको. आता मला एक सांगा, मोदी साहेबांबद्दलची नाराजी, पवार साहेबांचं प्रेम की कोल्ह्यांचं काम चांगलं म्हणून पाठिंबा? नाही, आम्हाला कोणतं वाईट नाही, काही नाही. फक्त मोदी साहेबांनी शेतकरी विरोधी धोरणं राबवल्यात म्हणून बदल आहे, बाकी काही नाही. आपण पाहतोय मोदी साहेबांचं कामकाज चांगलं नसल्यामुळे मंडळी नाराज आहेत. आपल्यासोबत 2 ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण जरा त्यांना बोलतो करूया. दादा नाही बोलत, ह्या दादांशी बोलूया. दादा नमस्कार. काय प्रचंड वातावरण गरमागरम आहे, घाम गळतोय इकडे, सगळं गरम वातावरण आहे. आता निवडणुकीचं वातावरण सुद्धा गरमागरम आहे. कोण पाहिजे, कोल्हे साहेब की आढळराव? पवार साहेबांचा माणूस कोल्हे साहेब. पवार साहेबांचा माणूस कोल्हे साहेब. कोल्हे साहेबांचं काम चांगलं म्हणून की पवार साहेबांचा आशीर्वाद म्हणून? आशीर्वाद म्हणून. पवार साहेबांचा आशीर्वाद. चांगलं असणार, काम पण चांगलं असणार. आता पवार साहेब या वयात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत. विद्यमान खासदार मागच्या 5 वर्षामध्ये अनेक गावांमध्ये गेले नाहीत अशी टीका होते. काय कोल्हे साहेबांना काय सल्ला? संपर्क साधला पाहिजे, कॉन्टॅक्ट कमी आहे तसा, पण पवार साहेबांचा आशीर्वाद घ्यायचा एवढाच विषय. काय मोदींच्या कारभाराबद्दल काय? मोदींचा आता शेतकऱ्यांचा लॉसच आहे ना, शेतकरी वर्ग नाराज आहे. शेतकरी लोक नाराज आहे. आपण पाहतोय शेतकरी वर्ग नाराज आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं पण काम चांगलं आहे, परंतु मोदींवर असलेली नाराजी आणि पवार साहेबांचा असलेला आशीर्वाद यामुळे आम्ही कोल्हे साहेबांच्या सोबत आहोत असं सांगितलं जाते. आपल्या सोबत एक दादा आहेत, अरे बाबांना बोलण्याचा प्रयत्न करूया. अशा बाबांना बोलताच येत नाही. आता आपल्या सोबत एक दुसरे सहकारी आहेत, तर आपण यांना विचारूया काय यांच्याकडे कोणाची हवा, आढळराव की कोल्हे? कोल्हे. का कोल्ह्यांच्याच नावाला पसंती असण्याचं नेमकं कारण काय? कोल्हे चांगले उमेदवार आहे, तरुण तडफदार. आणि तरुण तडफदार, कर्तृत्व चांगलं आहे त्यांचं. काय सांगतील का 1-2 उदाहरणं?
संसद रत्न जो पुरस्कार मिळालाय ना त्याच्याबद्दलची वेगवेगळी चर्चा होते. तो पुरस्कार खाजगी कंपनीचा आहे, तो सरकारचा पुरस्कार नाही. बीजेपी वाल्यांना भेटलं, तिकडून भेटलं सगळेच ना, ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटला हा खाजगी संस्थेचा पुरस्कार होता, हा पुरस्कार सरकारचा नाही. पुरस्काराचा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. विद्यमान खासदारांच्या कारभारावर तुम्ही जे खुश आहात त्याची कारणं नेमकी काय काय? अमोल कोल्हेने ना संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या विषयी जे मध्ये ज्वलंत प्रश्न मांडले, प्रश्न सुटले. संसद रत्न किंवा संसदेत काम करणं हे त्यांचं हे म्हणजे प्रश्न मांडायचे, सुटण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी वाऱ्यावर राहायचं. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, पण सरकार बी गांभीर्याने घेत नाही ना काही. मग सरकारमध्ये प्रश्न सोडवणारा माणूस द्यायचा का फक्त प्रश्न मांडणारा निवडून द्यायचा? सोडवणारा माणूस पाहिजे. आता सोडणारा सत्तेसोबत पाहिजे. हे सरकार बदली झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही शेतकऱ्यांचे. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. काय वाटतं का तुम्हाला 2024 मध्ये सरकार बदलेल? आशा धरू आपण, बदलायचं काय काय अपेक्षा व्यक्त करूया. शिवाजी आढळराव 15 वर्ष खासदार होते, आता पुन्हा ते रिंगणामध्ये आहेत. आढळरावांच्या कामकाजाबद्दल काय सांगाल? आढळरावांचं बी काम चांगलं आहे, पण काय आले नंतर त्यांचा जो कामाचा हे गती होती, 10 वर्ष त्यांनी परफॉर्मन्स चांगला केला, नंतरचे 5 वर्ष त्यांनी काम नाही केलं व्यवस्थित. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार त्यांचं एवढं वय झालंय तरी ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत. विद्यमान खासदार अमोल कोल्हे 5 वर्षामध्ये फारसे फिरले नाही, अनेक गावात निवडून गेल्यावर गेले सुद्धा नाही. काय त्यांना सल्ला असेल आगामी काळासाठी? खासदारांनी काय प्रत्येक गावात जावा आणि गरज नाही. खासदारांनी त्यांचं काम संसदेत करावं आणि जे काय प्रश्न आहेत ते ज्या लोकांनी निवडून दिले त्यांच्याकडे परत जायची आवश्यकता नाही. नाही गावात तर आलेच पाहिजे ना, पण इलेक्शन लागलं येतच नव्हते गावाला. म्हणजे निवडणूक आली की मतं मागायला यायची. तुम्ही जर सारखं जर खासदार गावात किमान एकदा तरी हा येतात ना, मग ते येतात गावात. अहो, आपल्या तालुक्यातली अशी अनेक गावं आहेत किंवा मतदारसंघातली अनेक गावं आहेत, असं लोक म्हणतात की हे महोदय निवडून गेलो परत आलेच नाही. होऊ शकतं असं, पण खासदार चांगले आहेत. आता ते पुढचे समजा पहिले 5 वर्ष टर्म त्यांची हे गेली तर पण दुसऱ्या टर्मला ते चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे. झालेल्या चुका दुरुस्त करायला पाहिजे. हा, कोल्हे साहेबांच्या चुका दुरुस्त केल्यानंतर चांगलं होईल. आपण पाहतोय विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनाच पुन्हा संधी दिली जावी असं म्हटलं जातंय. त्याचबरोबर 5 वर्षामध्ये खासदार जास्त फिरकले नाही असं सांगितलं. बाकी मतदार म्हणतोय की होय त्यांनी फिरलं पाहिजे. काही मंडळी असंही म्हणतात फिरण्याची काय गरज आहे, परंतु ज्यांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांच्या गावामध्ये काय अडचण आहे का, किमान 5 वर्षातनं एकदा तरी जायला हवं, अशा प्रकारची प्रतिक्रिया असतेच. आता आपल्यासोबत काही इतर मंडळी बाजारात असणार आहे, त्यांचंही काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. गप्पा राजकीय सुरू आहे, सध्याचं वातावरण राजकीय आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव विद्यमान खासदार अमोल कोल्हे दुरंगी सामना होतोय. कोल्हे साहेब पाहिजे की आढळराव दादा? आता आम्ही काय सांगाव, जनतेच्या गाव कुठलं? इथले जाईल. मग इथले जर आहेत तर काय बाबा कसा कल वाटतो? 5 वर्ष अमोल कोल्हेंचं काम चांगलं आहे का? आम्हाला काय यांना सांगता येईल काय तुम्हाला माहित नाही? चला बाबां जरा बोलायला दचकत आहेत, आपण जरा ह्या युवकांशी बोलूया. चला दादांशी बोलतो करूया. दादा खासदार कोण पाहिजे, कोल्हे साहेब की आढळराव? शरद सोनवण्याचा माणूस आहे मी, त्यामुळे शरद सोनवणे ज्याच्या का असेल. शरद सोनवणे सांगतील ते. हवा कोणाची, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे साहेब. कोल्हे साहेबांच्या नावाला पसंती असण्याचं कारण काय आणि आढळरावांवर नाराजी का? आढळराव साहेबांनी गेली 15 वर्ष लोकसभा भूषवली आणि त्या प्रमाणात 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात कामं झालेली नाहीत. आणि कोल्हे साहेबांनी जरी 5 वर्ष भूषवली तरी ते त्यांना 3 वेळा भारत रत्न पुरस्कार, संसद रत्न पुरस्कार मिळाला. पण संसद रत्न पुरस्कार हा सरकारचा नाही, खाजगी संस्थेचा आहे. खाजगी संस्थेचा आहे, तरी पण कसं आहे सर्वसामान्यामध्ये एवढं माहीत नसतं, परंतु म्हणायला आणि सांगायला होते का ते म्हणतात प्रत्येक वेळेला मी संसदेमध्ये लोकांचे प्रश्न मांडलेले आहेत आणि म्हणून मला पुन्हा संधी द्या. संधीचं मी सोनं करीन. आढळराव पाटलांचं पूर्वी काम चांगलं होतं, नाही असं नाकारता येत नाही. काही गोष्टी त्यांनी पाया रचलेल्या आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु ज्यावेळेला गाडा शर्यतीच्या संदर्भात आढळराव पाटलांनी नाही म्हणलं तरी बऱ्याचशा प्रमाणात पाठपुरावा केलेला आहे काय. आणि दुसरं विमानतळ गेलं, मी म्हणतो काय कारणास्तव गेलं तो भाग वेगळा आहे, परंतु ते गेलं. आणि तिसरा मुद्दा हे बायपास
रेल्वेचा जरी हा जो प्रोजेक्ट आहे तो जरी त्यांनी पाय रचला असला, बऱ्याचशा अंशी त्यांचंही काम आहे, नाकारता येत नाही काही गोष्टी. परंतु पवार साहेबांचं थोडंसं नाही म्हणलं तरी प्रस्त असल्यामुळं बहुतेक कोल्हे साहेबांना संधी मिळेल असं वाटतं. कोल्हे साहेबांना संधी मिळायला हवी, हरकत नाही. 5 वर्षामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे तुमच्या गावात कधी आले होते का? नव्हते, ही गोष्ट खरी आहे. परंतु ते काय म्हणतात, आम्ही प्रत्येक गावात यायलाच पाहिजे असं काय नाही. आम्ही केंद्रामध्ये, त्यांचं म्हणणं खरं आहे का गावात जायला नको? गावात जायला पाहिजे होतं. बरेच लोकांचे ते म्हणणं आहे, पण काही लोक अशी शून्य लोकांचं असं तुमचं मत काय? मतदारसंघात यायला नको? यायला पाहिजे होतं हे मान्य आहे. मलाही काही गोष्टीचं शल्य आहे, परंतु जी हवा आहे त्या संदर्भात हवेचं मरू द्या, आपण वास्तव चर्चा केली पाहिजे. संसदेमध्ये प्रश्न मांडून त्याचं सुटत नसतील तर उपयोग काय? उपयोग आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी पण आज लोकांची थोडीशी भावना अशी जाती, आणि मला थोडंसं वाटतं भावना महत्वाचं का कर्तव्य महत्वाचं? कर्तव्य महत्वाचं. ही वस्तू जी आहे नाकारता येत नाही. परंतु आता इथं जे आहे, ज्या आता उद्याचं लोकसभेचं इलेक्शन, त्या संदर्भात अशी घासून इलेक्शन होईल असं निश्चित वाटतं. अच्छा, घासून होईल. बाबा सुरुवातीला म्हणाले अमोल कोल्हे, नंतर आपण चर्चा केल्यानंतर ते म्हणतायत निवडणूक घासून होईल. आता बघूया घासून होते का ठासून होते. आपल्यासोबत इतरही काही सहकारी आहेत, आपण जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत विठ्ठलराव लेंडे आहेत. आता या गावामधले शरदराव लेंडे हे शरदचंद्र पवार यांच्या गटासोबत आहेत. आता रघुनाथ लेंडे विठ्ठलराव लेंडे नक्की कोणाच्या सोबत या मतदारसंघामध्ये कोणाची हवा, काय वाटतंय? पिंपळवंडीमध्ये खऱ्या अर्थाने काय चित्र पाहायला मिळतंय? शरदराव लेंडे, रघुनाथ लेंडे हे 2 जुने मित्र या निवडणुकीमध्ये, एक शरद पवारांच्या बाजूनी, एक अजित पवारांच्या बाजूनी. विठ्ठल शेठ, काय सांगाल तुम्ही? पिंपळवंडी गावामध्ये कोणाची हवा, कोल्हे साहेब की आढळराव? अरे तुम्ही एवढे बोलते राव, हे बोलत नाही म्हणजे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का काय? तोही प्रश्न आपल्याला पुढे पडतोय. हे बोलायला दबकतात का? तुमचं जे मत असेल ते विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? अहो, जे आहे ते मत ना, जे असेल ते समाधान. त्याचं कारण काय? म्हणजे कोल्हे साहेबांना पाठिंबा? कोल्हे साहेबांचं नाही तसं दोन्ही माझ्या जवळचे. अच्छा, दोन्ही जवळचे आहेत. म्हणजे बघा, यांचं म्हणणं असं आहे, झेंडा कोणाच्या हातामध्ये घेऊ, शरदराव लेंडे की रघुनाथ लेंडे, दोन्ही जवळचे आहेत. आता आपण एक शेवटचा प्रश्न विचारूया. मला एक प्रयत्नपणे सांगा, विद्यमान खासदार 5 वर्ष या मतदारसंघात फारसे फिरले नाही अशी टीका होते. बरोबर आहे, फिरले नाही ते बरोबर आहे ना. आले फिरायला पाहिजे होतं, फिरायला पाहिजे होतं, यायला पाहिजे होतं. त्याचा काही परिणाम होईल? 100% म्हणजे मतदारसंघात न फिरल्याचा त्यांना फटका बसेल ना. मग काय होईल, आढळराव की कोल्हे? आता सांगता येणार नाही, अजून तर प्रचार अजून चालूच झाला नाही चांगला. टाइम एक निश्चित आहे, अजून 25, 26, 27 दिवस बाकी आहे, त्यामुळे खरी रंगत पुढ्यात येणार आहे. परंतु न बोलणारे व्यक्ती असं म्हणाले की विद्यमान खासदार अमोल कोल्हे 5 वर्षामध्ये फारसे फिरकले नाही, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आता त्याचा परिणाम मतदारांना कसा होईल ते आपल्याला माहीत नाही. आपल्यासोबत इतर काही सहकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना काय वाटतं त्यांना विचारून घेऊया. आपल्यासोबत एक दादा आहेत, ह्या दादांना विचारूया. दादा, या मतदारसंघामध्ये हवा कोणाची, आढळराव की कोल्हे? नाही, शरद पवार. पवार साहेब. कोल्हे साहेबांची हवा नाही? नाव नाही घ्यायचं, कोल्हे साहेब नावच नाही घ्यायचं. पवार साहेबांचं जे आहे, पवार साहेबांचे उमेदवार कोल्हे साहेब आहेत. ते पवार साहेबांच्या नावाने ते मतदान होणार. माझ्या पुढे बाप पवार साहेब जे म्हणतील तिथं बटन दाबणार ना, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. काय तुम्हाला काय वाटतं, कोण खासदार पाहिजे? एक हॉटेल व्यावसायिक आहेत, शरददादा सोनवणे यांचे सहकारी आहेत, काय त्यांना वाटतंय या मतदारसंघात कोणाची हवा? तुतारी. काय त्याचं नेमकं कारण काय? आमचा पिंपळवंडी परिसर जो आहे ते आदरणीय शरदराव लेंडे यांना मानणारा वर्ग जास्त आहे, आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही शरदराव लेंडे संगती काम करतो. त्यामुळं शरदराव लेंडे म्हणतील ते धोरण राहतं, बांधतील ते धोरण, काय लावतील ते तोरण. विद्यमान खासदार अमोल कोल्हे 5 वर्ष मतदारसंघात फारसे फिरले नाहीत अशी टीका होते. बघा, खासदार प्रत्येकाच्या कुठल्या दाव्याला किंवा माहितीला येणं याच्यावरती त्याची लोकप्रियता ठरत नाही. त्यांनी अधिवेशनात त्यांचे काय प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत,
याच्यावरती आपल्याला खासदार कामाचा आहे किंवा नाही हे ठरवता येईल. तर मांडलेले प्रश्न सुटत पण नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आता ते विरोधी पक्षाचे असल्यानंतर ते थोडंसं त्यांना तो प्रॉब्लेम येणार, पण तो कमीत कमी वाचा फोडायचं तर काम अमोल कोल्हेंनी केलेलं आहे. त्यामुळं आमचं जे स्पष्ट मत आहे की अमोल कोल्हेंना परत एकदा चान्स द्यावा. दादांना आपण 15 वर्ष दिलं, तर अमोल कोल्हेंना आत्ता आपण जेमतेम 5 वर्ष दिलं, तर अजून 5 वर्ष देऊन काय हरकत नाहीये. आता पवार साहेबांचं एवढं वय झालंय तरी ते संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर फिरतायत. कोल्हे साहेब 5 वर्ष मतदारसंघामध्ये फारसे फिरले नाही अशी टीका होते. फिरायला हवं का आणि काय सल्ला असेल? नाही, 100% कोल्हे साहेबांनी मतदारसंघात फिरलं पाहिजे होतं. काही कारणास्तव नाही फिरलं गेलं, पण इथून पुढे फिरावं ही अपेक्षा आहे. कोणाची हवा आपण ज्या संदर्भात चर्चा केली तर बहुतांशी मंडळींचं म्हणणं असं आहे की विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे. आपल्यासोबत काही ताई आहेत, मावशी आहेत, जरा मावशींना बोलतो करूया. मावशी नमस्कार, कुठे चालले? घरी चाललो बाबा, घरी चालले. आता लोकसभेची निवडणूक आहे, खासदार कोण आहे माहिती का आपल्या विभागाचे? शरद दादा ना. शरद दादा माजी आमदार आहेत. हा, अमोल कोल्हे. आता अमोल कोल्हे पाहिजे की आढळराव? कोणी असू दे मला बाबा, कोणी असू द्याला. आपण जरा ताईंशी विचारताय, खासदार कोण पाहिजे? जे मराठी आरक्षण देतील त्यांनाच आम्ही खासदार द्या. अच्छा, मराठा आरक्षणाला जो मदत करेल त्यांना. हा, आणि शेतीमालाला भरपूर असा प्रतिसाद देतील त्यांनाच. आता मराठा आरक्षणासंदर्भामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे किंवा शिवाजी आढळराव यांनी काय प्रयत्न केलेत का? ते आम्हाला आले पण नाही भेटायला, त्यांनी काय प्रयत्न केले? कोण भेटायला आलं? शिवाजी आढळराव वगैरे असे काही असले तर. कोल्हे साहेब भेटायला आले? हा, कोल्हे साहेब आले होते आमच्या इथे. कुठे? पिंपळवंडी गावात. कधी आले ते? अजित पवार आले तेव्हा. अच्छा, अजित पवार आले तेव्हा? अजित पवार आले तेव्हा. पण आता अजित पवार जेव्हा आलते ना तेव्हा कोल्हे साहेब नव्हते आले. त्यांचा पक्ष वेगळा, अजित पवारांचा पक्ष वेगळा. आम्हाला मराठी आरक्षण भेटेल ना त्यांना आम्ही हे करू. आपण पाहतोय मतदारांचा कल वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. खासदार कोण हवा, मतदार आपापली मतं मांडत असताना वेगवेगळ्या पद्धतीची मतं मांडत आहेत. आपण पाहतोय या पिंपळवंडीमध्ये परिसरामध्ये बहुतांशी लोकांचा कल हा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या बाजूने आहे. शिवाजीराव आढळराव यांचं सुद्धा काम चांगलं आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे 5 वर्षामध्ये फारसे फिरकले नसले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतायत आणि म्हणून आम्ही अमोल कोल्हेंच्या सोबत आहोत. आगामी काळामध्ये कोल्हेंनी जनतेमध्ये जायला हवं अशा प्रकारचा सुद्धा सल्ला दिला जातोय. पाहूया मतदार आता कोणाला निवडतात, आढळराव की कोल्हे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.